तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमची आहे सुट्टी, तर आज आमचा चिकन बनवायचा प्लॅनिंग आहे. तर आता आम्ही चिकन वगैरे सर्व बाहेरून घेऊन आलो आहे. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहोत की आम्ही बॅचलर लोकांना चिकन कसं असतं, कशा प्रकारे आम्ही बनवतो. नॉर्मल पद्धत असते, एवढा काय खास नाही. मीठ, हळद जे आमच्याकडे आहे तेच टाकतो, कांदा टमाटर वगैरे मिरची वगैरे तेच तेवढं टाकतो. तर तुम्हाला आज आम्ही दाखवू आमच्या बॅचलर लोकांची पार्टी. तर आता रिषभला पण मी कॉल केला आहे, तो रिषभ पण येत आहे. तर तोपर्यंत मी चिकन वगैरे कापून घेणार आहे. तरी तुम्ही इथं बघू शकता मी चिकन आणलं आहे. इकडे थोडेसे तांदूळ आहेत, टोमॅटो एक आणलं आहे, मिरची आणली आहे, कांदा आणला आहे. आणि चला तर मग आता चिकन बनवूया आणि सोबत आम्ही भात पण करणार आहोत. तर भात काय लगेच होतो, थोडा चिकनला टाईम लागतो ते कापे बिपेपर्यंत. आणि हे डीप फ्रीझरमध्ये असतं चिकन, हे वालं चिकन डीप फ्रीझरमध्ये असतं, तर थोडा टाईम लागतो त्याला कापायला वगैरे. तर तुम्हाला दाखवू आज आम्ही पूर्ण आमची व्हिडिओ चिकन पार्टी वगैरे. तर मग आता आम्ही तांदूळ वगैरे धुवून घेतो. तांदूळ आमची धुवून झाले आहेत. आम्ही भात ठेवला आहे हॉट प्लेटवरती. तर आता भात होईल लगेच, भाताला काही टाईम लागत नाही व्हायला. आणि ते पाणी पण गरम केलं आहे. तर हे जे चिकन आहे ते गरम पाण्यामध्ये टाकलं तर लवकर. रिषभ पण आला आहे आता इकडे, तो कांदा कापतोय आता. कांदा कापतोय. कोण जेवणाची ऑर्डर वगैरे असेल तर सांगा. लवेश ऋषभ कॅटरिंग. फक्त कुवेतमध्ये, कुवेतच्या बाहेर नाही. नाही आम्ही आता वेकेशनमध्ये येणार आहोत, तेव्हा आम्ही एक महिना घरी बसून काय करू, तर आम्ही थोडं पैसे पण कमवू. ऑर्डर असेल तर सांगा. ठीक आहे. चिकन अजून थंडच आहे, थोडं गरम पण होत नाही. ते डीप फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे अजून तसंच आहे ते. बघू त्याची कधी होईल ते. 40 रुपयाचा एक टमाटर. कांद्यामधला जो हा शेवटचा पार्ट असतो तो कधी पण फेकून द्यावा. टोमॅटो पण कापून झाला आहे, आता मिरची कापायची आहे. टोमॅटोमधला हा पार्ट फेकून देत जा, ह्याच्याने मायग्रेनचा प्रॉब्लेम होतो. बघा हे डॉक्टर सगळे आले आहेत, ते सगळं सांगतायत. हां, ह्याच्याने मायग्रेनचा प्रॉब्लेम होतो, ते फेकून देत डॉक्टरचं जा. सजेशन घ्या, आजार बिजार होणार नाहीत. हां. आणि मिरची ही अशी गोष्ट आहे जी माणसाने प्रत्येक खाण्यामध्ये खावी, कारण की याच्याने ब्लड फ्लो चांगला होतो, हार्ट अटॅक होत नाही, BP वगैरे सर्व नॉर्मल राहतं. ठीक आहे, आणि चांगलं आहे, पचनक्रिया ठीक आहे. सुधारते, अच्छा चव पण सुधारते. ठीक आहे. मध्ये बर्फ पडलाय, जॅकेट घालून फिरतोय. त्या आमच्या इंडियातले रशियन आहेत ते. कत्तलखान्यामधला आमचा लवेश चव्हाण. चिकन वगैरे कापून घेतो, कोंबडी. धंदा करायला चांगला आहे रे कोंबडीचा. कोंबडी सोलण्यामध्ये आता हात बसलेला आहे. कोणाची ऑर्डर असेल तर सांगू शकता, कोंबड्या कापून भेटतील हळदी बिळदीच्या. बकरा पण भेटेल आपण.
चिकन तर धुवत आहेत मस्तपैकी. साफसूप 2 वेळा धुवून घेऊ. अजून एकदा तू. कसं वाटतं लवेश जेवण बनवताना? एक नंबर. लवेशला ॲक्च्युली कुकिंगमध्ये यायचं होतं. तर चिकन झालंय धुवून आता. तर आता आम्ही चिकन बनवायला स्टार्ट करू. तर हे सगळे मसाले आहेत आमचे. इथे हा खडा मसाला आहे, हा मॅगी मसाला आहे, चिकन मसाला आहे, त्याच्यामध्ये हळद आहे, हे पण एक हळद आहे, ही घरून आणले, हे कुव्यातमध्येच घेतले इथेच, हे पण इथेच घेतले विकत. आणि हा एक घरचा मसाला आहे, गावठी मसाला. हा सागर स्पेशल मसाला आहे. तो नाही तो. अच्छा, हा सागर स्पेशल मसाला आहे. हा एक गरम मसाला आहे. हे पण हे काय रे? काय ते मी पण विसरलो. ठीक आहे, हे मॅजिक मसाला आहे, सिक्रेट मसाला. हे मीठ, तेल पण आम्ही जरा चांगल्या क्वालिटीचं घेतलं आहे सध्या. हे आलं लसूणची पेस्ट आहे, हा पण एक मसाला आहे. बस एवढंच, थोडक्यात मस्त पैकी एकदम रेडी आहे. आता तुम्हाला दाखवतो झाल्यानंतर. तर आता मी तेल टाकतोय. तर तेल तापलं, आता आम्ही मिरची टाकून घेतोय. कांदा, कांदा खाऊ नको, वांगा जरा बसूनच खावा. टाकूया तिखट चटणी स्वादानुसार, स्वाद के अनुसार. गावठी हळद, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हळदनी. थोडा गरम मसाला, जास्त नाही, थोडासा. त्याने पचनक्रिया सुधारते. ऐका, पाहिजे तुम्ही ऐकू शकता. अरे आलं पेस्ट टाकायला विसरलो, आता टाकतो. आता लागतो, घशाला आराम भेटतो. अजून काय विसरलो? चिकन मसाला, सागरच्या मम्मीने बनवलेला मसाला टाकतो थोडा. चिकन मसाला संपलं वाटतं. आपला खाली बॉक्स राहिला फक्त. मसाला करपला वाटतं, पण काय नाही, चांगलं आहे. आम्ही थोडा टोमॅटो शिजायला देऊ. थोडं शिजल्यानंतर मग चिकन टाकू. आता आमच्याकडे असे मसाले बिसाले काय नसतात, मम्मी बनवते वगैरे तशी. तर आम्ही काय भेटेल ते टाकतो फक्त. आणि टाकतो. तर आता आम्ही चिकन टाकून घेतोय. थोडं सुक्कं चिकन बनवतो आम्ही, कारण की जास्ती ओलवल्यापेक्षा सुक्यामध्ये जरा जास्ती मजा असते. थोडे मसाले त्यामध्ये जिरण्यासाठी. चिकन होत आहे रेडी आता आमचा.
आमचं चिकन रेडी झालं आहे, राईस पण आहे. लोक पण लागले मस्तपैकी. आता मी जेवणाची सुरुवात करतो. भात जरा जास्त झालं वाटतं, पण संपू आम्ही काय नाही. संपू भात काय संपेल, काय लागणार नाही. तर सर्व कोल्ड्रिंक स्पॉन्सर आहे सागरकडून. चिकन खतरनाक दिसते आज चिकन वगैरे. वाढणार झालो आता. तर वाट पहिला सागरला दे. पहिले हे टाका. हां चिकनचा रस्सा जरा कमी आहे आणि टोप खूप मोठा आहे. खूप मोठा झालाय. त्याला क्रॉस कर थोडा. क्रॉस कर थोडा. खटगरवाला नाही काय स्पून. क्रॉस कर थोडा. हा नवेश साहेब बघा जरा तुम्हाला किती पाहिजे काय. बस काय बस 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 पीस नाही ते नंतर बघू पीस. अरे ते आधी बस झाले. सागरला दे. हा मला ग्रेव्ही जास्त. चिकन पण खा बाई. अरे तुम्ही खा. बस बस बस. चिकन माझी वारी. ऋषभ मी काय जास्त पीस खात नाही, आपला रस्सा रस्सा आवडतो. तर आज सुकच बनवलंय चिकन आम्ही. त्यानंतर जास्त थोडी ग्रेव्ही असते. पण ते रस्सा येते, रस्सासोबत चिकनचे पीस येतो आपोआप. तर आपण ऋषभचा फीडबॅक ऐकूया कसं झालं चिकन. थांब पहिले कोल्ड्रिंक सर्व करतो जरा. आधी थोडंसं खाऊन बघा. परत हात खा. हां ठीक आहे चालेल. सर तुम्ही खाऊन बघा, तुम्ही टेस्ट सांगा कशी आहे. आता सागरचा फीडबॅक ऐकूया तोपर्यंत. ऋषभ कोल्ड्रिंक होतोय तोपर्यंत. हां चला. वा कसा आहे सर. जसं दररोज होतं तसंच एकदम झणझणीत. आणि तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, मला झणझणीत खायला आवडत बिलकुल नाही. आवडत नाही. तरी पण नवेश आणि ऋषभ हे खूप झणझणीत बनवतात. आणि माझी फीडबॅक घेऊया. हां सांगा फीडबॅक सांगा तुम्ही. एक नंबर. कडा एकदम झणझणीत मस्त एकदम तिखट मस्त वाटतं. कसं झालं? नंबर झालाय. एक नंबर ना. मीच बनवलंय, मला चांगलंच वाटणार. कांदा कोणी कापला शेवटी. ना बरोबर आहे. चिकन मस्त झालं. चांगलं आहे ना. त्याला पण 10 दिवस सोडायचे कुवेतमध्ये या. हां व्यसनमुक्ती केंद्र आहे. व्यसनमुक्ती केंद्र. कुवेत. तर मंडळी आमची झाली आता चिकन पार्टी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर भेटूया उद्या पण आमचा प्लॅनिंग आहे काहीतरी चिकन वगैरे बनवायचा. कोळंबी. आम्ही उद्या पण तिघं आहोत. सुट्टी आता आम्हाला 3-4 दिवस. तर चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. खूप मजा आली. उद्या परत भेटूया आपण.